वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 7,77,450 रुपयांचा दंड वसूल. 761 वाहनांवर कारवाई. अहिल्यानगर शहरात दिनांक 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान अचानक नाकाबंदी लावून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट नसलेली वाहने, लायसन्स सोबत नसलेले, ट्रिपल शीट असलेले, काळी काच असलेली वाहने, बुलेट, फटाका, सायलेन्सर, ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे अशा एकूण 761 वाहनांवर कारवाई करून 7,77,450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. शहरात यापुढे अशा प्रकारे नियमांचा भंग करू नये असं आवाहन दिलीप टिपरसे यांनी केले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, संभाजी गायकवाड, जगदीश भांबळ, बाबासाहेब बोरसे, जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. प्रतिनिधी संजय सावंतसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.